श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्रांनो, ऐका, माझी एक गोष्ट मी स्वामीची तुम्हाला सांगते, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या मित्रांनो. बघा, कोणाच्या घरामध्ये घर असते, कोणाला घर नसते, कोणाला नोकरी नसते, कोणाला काही प्रॉब्लेम असते. तर हे आपलं 11 वेळेस स्वामीचं नाव घ्या आणि स्वामीला नाव घेऊन त्यांची पूजा करा किंवा माळ जपा. असली माळ तरी ठीकते, नसली माळ तरी चालते. कोणाला गाडी घेता येत नाही, कोणी पायी सर्व्हिसवर जातात, कोणी नोकरी करतात, ते गरीब लोक पायी डबे घेऊन जातात, कामावाले माणसं डबे नेतात आणि पैसा काही पुरत नाही मित्रांनो. किती पैसे असले तरी आपलं पुरत नाही. कोणती ना कोणती गोष्ट घरामध्ये कमीच असते. मग मी तुम्हाला एक मंत्र सांगते, ते मंत्र तुम्ही फक्त 5 वेळेस म्हणा. तुम्हाला अनुभव स्वामी समर्थ देतातच. बघा, मंत्र म्हटल्यानंतर स्वामीचं नाव घ्यायचं आणि त्यांच्याकडे पाहून स्वामीचं माळ जपायची. मी सांगितलेले मंत्र तुम्ही घरामध्ये मोबाईलवर लावा किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणू शकता. 5च मिनिट म्हणायचं, आपलं काही जास्त मिनिट नाही घ्यायचे. ते मंत्र ऐकल्यानंतर तुम्हाला स्वामीजी कशी बुद्धी देते, कसं म्हणजे आपल्याला होते हे तुम्हाला ताबडतोब कळतात. फक्त 5 मिनटं मंत्र ऐकायचं काम आहे, मी तुम्हाला सांगते. हा मंत्र मी सांगते मित्रांनो. हा मंत्र बघा तुम्ही. हा मंत्र असा आहे, तुम्ही गाडीत पण लावू शकता, घरात पण सकाळला लावू शकतात, तोंडाने म्हणू शकतो आपण. हा मंत्र म्हटल्यानं खूप बघा, कानाला लावायचा आणि हा मंत्र तुम्ही ऐकायचा. 5च मिनटाचा मंत्र आहे. मंत्र ऐकल्यानंतर आपले दुःख दरिद्र सर्व नष्ट होऊन जाते. आपल्या घरात भरभर लक्ष्मी येऊन जाते. आपल्या घरात सुख संपत्ती होऊन जाते. आपल्या मुलाबाळाला आशीर्वाद देते श्री स्वामी. आपल्याला शांती देते, मन प्रसन्न होते, घरचे माणसांना आशीर्वाद देतात स्वामीजी. हा मंत्र फक्त बघा मित्रांनो, तुम्ही हा मंत्र मी सांगते, जरूर ऐका आणि कमेंटमध्ये मला कळवा. मित्रांनो, तुम्हाला मी हे मंत्र सांगून राहिले, नीट ऐका. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. असं 5 वेळेस हा मंत्र म्हणा मित्रांनो. हे मंत्र मी तुम्हाला सांगते, 5 मिनटं ऐका आणि 3च वेळेस म्हणा. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. मित्रांनो, परत मी तुम्हाला एकदा सांगते. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. हा 3 वेळेस म्हणायचं मित्रांनो. हा 5 वेळेस मंत्र म्हणा, माझ्यासोबतच 5 वेळेस म्हणा. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर नमो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो.
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. असं म्हणा मित्रांनो. आपल्याला तुम्हाला घर नसेल तर घर होते, गरिबी नसेल तर आपली गरिबी दूर होते, आणि आपल्या मुलीचं लग्न होत नसन, अडथळा असन, कोणती भानगड असन, ती भानगड पण दूर होते. आणि हे ऐकल्यानंतर सकाळला ऐकायचं, उठल्या उठल्या आपल्याला लावून द्यायचं मोबाईलमध्ये. हे मंत्र 5च वेळेस म्हणायचं.